सभागृहाचे नेते उभे आहेत. आपण खाली त्यांनी ऐकले आपलं. अरे बाबा, चौकशी करून कठोर कारवाई करूया. सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेमध्ये अनेक सदस्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. माननीय अंबादास दानवेजी आहेत, परिणय फुके, अरुण लाड, डॉक्टर नीलमताई गोरे, श्री प्रवीण दरेकरजी, सतेज बंटी पाटील, संजय खोडके, मनीषाताई कायंदे, उमाताई खापरे, ॲडव्होकेट अनिल परब, अरे कुठे गेले, चित्राताई वाघ, निरंजन डावखरे, अमित गोरके, राजीव पोद्दार, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, संजय भेंडे, प्रवीण पोटे, बच्चू कडू आणि इतर काही सदस्यांनी देखील आपले मुद्दे या ठिकाणी अंतिम आठवड्यामध्ये मांडलेले आहेत. मी त्या सगळ्यांना आणि अनेक सूचनाही केल्या त्यांनी चांगल्या, आणि काही मुद्देही मांडले, त्याचा मी उत्तरात सर्व सन्माननीय सदस्यांचं सभापती महोदय मी आभार मानतो. परंतु सगळी एकंदरीत चर्चा बघितली अंबादासजी, तर खऱ्या अर्थाने हे अधिवेशन जे असतं लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी भाई असतं. परंतु इकडे सभागृहामध्ये चर्चा कमी आणि बाहेर पायऱ्यांवर मीडिया समोर रोज आपलं काय शिव्या शाप ते सुरू होतं. ठीक आहे, 4 वर्षापासून ते आम्ही ऐकतोय. परंतु विरोधक आता काय त्याच्यामध्ये मी तसं काय वाईट कोणाला बोलत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे. परंतु गोंधळलेला आणि भरकटलेला असा विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला सभागृहामध्ये. तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात तरी सुद्धा भुजबळ साहेब एकटेच होते सभागृहामध्ये. अख्खा सभागृहामध्ये ते लोकांच्या प्रश्नावर आणि समस्यांवर वाचा फोडायचे आणि आपण ते माहिती आहे आपल्याला. त्यामुळे आमच्याकडे बहुमत असलं, आमच्याकडे सत्ताधारी पक्षाकडे जास्तीची संख्या असली तरी सुद्धा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षातल्या सदस्यांना देखील आम्ही त्यांचं ऐकून घेणारे आहोत, त्यांचं समस्यांवर तोडगा काढणारे आहोत. त्यामुळे आपण तशा प्रकारची चर्चा करायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती. परंतु खोटे नाटे आणि बिनबुडाचे आरोप जे काही या ठिकाणी केले गेले ते खरं म्हणजे त्याची खंत आहे. खरं म्हणजे या सभापती महोदय आपलं अधिवेशन सुरू झालं त्यावेळेसच आपण पाहिलं की पाऊस पुढे गेला होता, दुष्काळाचं संकट आपल्यावर होतं आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत देखील आपण तशीच परिस्थिती पाहत होतो. शेतकऱ्यांनी पेरणी करावी नाही करावी, दुबार पेरणीची वेळ येऊ नये, अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून, सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून सुरू होता. धरणांनी देखील तळ गाठला होता, त्याची देखील आपण चित्रही पाहिली महाराष्ट्रातल्या. आणि पिण्याच्या पाण्याला देखील आपण प्राधान्य दिलं, पाणी कपात केली, अशा सगळ्या ज्या काही हे आपल्याला कराव्या कसरत लागल्या. परंतु सुदैवाने 1 जुलैपासून पाऊस सक्रिय झाला आणि आपण सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता देखील मान्सूनच्या प्रगतीवर दररोज कॅबिनेटमध्ये आढावा घेतोय आपण. दररोजचा डे टू डे अधिकारी जे आहे संबंधित ते देखील अधिकारी आढावा घेत आहेत. मुंबई, पुणे, रायगड, नाशिक, पालघर इथं अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस सभापती महोदय पडला. आपण पाहिलं की त्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळे नुकसानही झालं. पण विदर्भ आणि मराठवाड्यात अजून पुरेसा पाऊस झाला नाही, ही देखील चिंतेची बाब आहे. आणि मग अल निनोमुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मान्सून सारख्या नेहमीप्रमाणे नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
आणि त्यामुळे हवामान खात्याने देखील जो इशारा दिला त्याप्रमाणे सरकार प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पावसाळी अधिवेशन मध्ये या ठिकाणी पावसावर चर्चा देखील होणारच साहजिक आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, जनतेच्या सुरक्षेचा असेल, शहरातल्या दैनंदिन व्यवस्थेचा असेल, या सगळ्यात ज्या काही बाबी आहेत या विषयावर बोलताना वास्तव मांडलं पाहिजे होतं आणि काय फॅक्च्युअल पोझिशन काय, तथ्य काय हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेसमोर विरोधी पक्षाकडून आणणं अपेक्षित होतं. परंतु विरोधासाठी केवळ विरोध करू नये असं आपण नेहमी म्हणतो आणि तर ते काही या ठिकाणी दिसून आलं नाही. पावसाचं देखील राजकारण भरपूर झालं आणि वस्तुस्थिती आहे या पावसामुळे अनेक दुर्घटनाही घडलेल्या आहेत. चेंबूर येथे शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यात ठाण्यात झाड पडून दोघांचा मृत्यू झाला. साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये देखील पडून एक दुर्दैवी घटना झालेली आहे. मानखुर्दमध्ये देखील चाळ कोसळून दुर्दैवी मृत्यू झाले. या घटना सगळ्या आपल्या सगळ्यांनाच वेदना देणाऱ्या आहेत आणि याचं समर्थन कोणी करू शकत नाही आणि यासाठी सरकार देखील म्हणून आपण उत्तरदायी आहोत. या दुर्घटनामधल्या मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती मी देखील सहवेदना आपल्या सगळ्यांच्याच आहेत त्या सहवेदना या ठिकाणी व्यक्त करतो. पिंपरी चिंचवड मधली ती डेपोची घटना देखील दुर्घटना सभापतीमध्ये तिथे देखील एक झालेली आहे. तिथे देखील काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी पावसाळ्यातल्या या घटना ज्या आहेत या घटना आपण जर पाहिल्या गेल्या काही वर्षामधल्या तर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गाचं चक्र पूर्ण बदललेलं आहे. हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मी अध्यक्ष सभापती महोदय 1981 ते 2000 दरम्यान मुंबईत सरासरी 2385 मिलीमीटर पाऊस पडायचा. गेल्या 25 वर्षात तो 15% वाढून 2672 मिलीमीटर पाऊस झाला. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस कोसळण्याचं प्रमाण जे आहे आणि प्रकार